प्रश्न पहिला, मुंबई इलाख्यात बालविवाह विरोधी चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, ऑप्शन 2 गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 3 बेहरामजी मलबारी, ऑप्शन 4 भाऊ महाजन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 बेहरामजी मलबारी. प्रश्न दुसरा, बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा 1911 मध्ये कोणी केली? ऑप्शन 1 लॉर्ड हार्डिंग्ज, ऑप्शन 2 पंचम जॉर्ज, ऑप्शन 3 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 4 राणी एलिझाबेथ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 पंचम जॉर्ज. पुढचा प्रश्न आहे, भारतीय कामगार संघटनेवर कोणत्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? ऑप्शन 1 औद्योगिक क्रांती, ऑप्शन 2 फ्रेंच क्रांती, ऑप्शन 3 अमेरिकन क्रांती, ऑप्शन 4 रशियन क्रांती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 रशियन क्रांती. कमवा आणि शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहे? ऑप्शन 1 कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 3 महात्मा फुले, ऑप्शन 4 छत्रपती शाहू महाराज. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 अकोला, ऑप्शन 2 जळगाव, ऑप्शन 3 यवतमाळ, ऑप्शन 4 भंडारा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 जळगाव. तेलंगणा राज्याची राजधानी असलेले हैदराबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन 1 नर्मदा, ऑप्शन 2 गंगा, ऑप्शन 3 मुसी, ऑप्शन 4 यमुना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 मुसी नदी. पुढचा प्रश्न आहे, पोमोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास करणे होय? ऑप्शन 1 भाजीपाला लागवडीचा अभ्यास, ऑप्शन 2 मसाल्यांचा अभ्यास, ऑप्शन 3 धान्यांचा अभ्यास, ऑप्शन 4 फळ लागवडीचा अभ्यास. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 फळ लागवडीचा अभ्यास. खालीलपैकी कोणते फळ मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर असते? ऑप्शन 1 सफरचंद, ऑप्शन 2 पेरू, ऑप्शन 3 पपई, ऑप्शन 4 मोसंबी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सफरचंद. राजस्थानमध्ये मरू महोत्सव कोठे आयोजित केला जातो? ऑप्शन 1 बिकानेर, ऑप्शन 2 जोधपूर, ऑप्शन 3 जैसलमेर, ऑप्शन 4 जयपूर. उत्तर आहे ऑप्शन 3 जैसलमेर. तर राजस्थानमध्ये मरू महोत्सव मुख्यत्वे जैसलमेर शहरात आयोजित केला जातो, जो थार वाळवंटाच्या साम ढिगायांमध्ये साजरा होतो, जिथे उंट शर्यती, पारंपरिक संगीत, नृत्य आणि पगडी बांधण्याच्या स्पर्धांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. हा उत्सव स्थानिक संस्कृती, परंपरा आणि वारशाचा उत्सव आहे आणि तो सामान्यतः जानेवारीच्या अखेरीस आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला आयोजित केला जातो. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी पेशवे पदावर कोण होते? ऑप्शन 1 सदाशिवराव भाऊ, ऑप्शन 2 विश्वासराव पेशवे, ऑप्शन 3 दामाजीराव गायकवाड, ऑप्शन 4 बाळाजी बाजीराव. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 बाळाजी बाजीराव. तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी पेशवे पदावर बाळाजी बाजीराव होते, पण प्रत्यक्ष युद्धात सदाशिवराव भाऊंनी मराठा सैन्याचे नेतृत्व केले. लढाईच्या धक्क्याने नानासाहेब पेशवे लवकरच निधन पावले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.